हाय, आज आमच्याबरोबर झालाय मोठा असा प्रँक. आज आम्ही आलो होतो उपवन फेस्टिवलसाठी उपवनला. पण इथे आल्यावर समजलं की इथे काही फेस्टिवल वगैरे लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला मोठा असा प्रँक झाला आहे. आम्ही रील बघून आलो होतो. मग आम्ही इथे बाजूला बुक स्टॉल वगैरे लागले होते ते बघितले. हे नेहमीच लागतात इथे, एवढीच गर्दी नेहमीच असते. मग आम्ही निघालो लेकसाठी निघतच होतो, तर इथे आम्हाला स्टार फ्रूट दिसलं. मग आम्ही घेतलं ते. मस्त असं 20 रुपयाला मस्त आंबट गोड असं भेटलं आम्हाला. आणि आम्ही निघालो लेकच्या दिशेने. लेककडे जातच होतो, तर आम्हाला जाता जाता इथे मस्त अशी विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन झालं. मस्त अशी मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती इथे आहे. तुम्ही पण या, तुम्हाला पण खूप आवडेल. ठाणे उपवनला आहे इथे काही कॉस्ट वगैरे नाही आहे, एंट्री फी वगैरे असं काही नाही आहे, फ्री आहे. इथे आतमध्ये येऊन आम्ही जवळून असं विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. थोडे फोटोज व्हिडिओज केले. हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. हा त्यांचा छोटू आहे, तो खूप मस्ती करत होता. अशी मस्ती वगैरे झाली आणि आम्ही आलो खाली लेकच्या इथे. शो काय अजून सुरू नव्हता झाला, त्याच्यामुळे आम्ही बसलो आणि आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या. बरेच दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. हा कापूसवाला भेटला आणि मला लहानपणीची आठवण झाली. हा आमचा छोटू काय ऐकत नव्हता आणि खेळता खेळता धडपडून पडला. थोड्या वेळाने रेझर शो सुरू झाला. हा पूर्णपणे शो हा पाण्यावर असतो. इथे रेस पास केले जातात पाण्यामध्ये आणि ते दाखवले जातात. इतकं छान वाटतं. 10 ते 15 मिनटामध्ये हा शो असतो. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही या, नक्की बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. खूप शांत असं वाटतं इथे आल्यावर. आम्हाला खूप भुका लागलेल्या. आम्ही फेस्टिवलच्या भरवशावर आलो होतो आणि आमचाच पचका झाला आहे मोठा, त्याच्यामुळे भुका तर लागल्या होत्या. मग आम्ही शो वगैरे झाला बघून आणि आम्ही निघालो शोधात जेवणाच्या. तर इथे आम्हाला क्लासिक क्युझिन भेटलं. इथे चायनीज फूड वगैरे पिझ्झा वगैरे आहे. तर तुम्ही पण या, नक्की या, कारण इथे खूप टेस्टी आहे सगळं आणि रिजनेबल प्राईसमध्ये. आम्ही ऑर्डर वगैरे दिली आणि इथली शेजवान चटणी तर एक नंबर. आम्ही पिझ्झा वगैरे मागवला, इथे मोमोज मागवलेले. आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो घरी.